बघा, पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपला चॅप्टर जो चालू आहे फिजिक्सचा पहिला चॅप्टर आपला चालू आहे आणि त्या चॅप्टरचं जे नाव आहे दॅट इज द काय नाव आहे, रोटेशनल डायनॅमिक्स असं या चॅप्टरचं नाव आहे, रोटेशनल डायनॅमिक्स. आणि या रोटेशनल डायनॅमिक्स नावाच्या चॅप्टर मध्ये आजच्या लेक्चर मध्ये आपण जे डिस्कशन करणार आहोत ते पहिलं डिस्कशन करणार आहोत आपण या ठिकाणी पेरियोडिक टाइम याच्याबद्दल आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. सर्वात पहिले पेरियोडिक टाइम, त्याच्यानंतर जे आपण डिस्कशन करणार आहोत ते डिस्कशन करणार आहोत फ्रिक्वेन्सी बद्दल, आणि या ठिकाणी त्याच्यानंतर जे आपण डिस्कशन करणार आहोत तर हे अँग्युलर ऍक्सलरेशनच्या फॉर्म्युल्याबद्दल या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. हा अँग्युलर ऍक्सलरेशनच्या फॉर्म्युल्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. त्याच्यानंतर आपण जे आहे तर या ठिकाणी कुठंतरी इथंच फॉर्म्युला होता, हा या ठिकाणी हा फॉर्म्युल्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. आणि त्याच्यानंतर हे पेरियड ऑफ सर्क्युलर मोशन, पेरियोडिक टाइम याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. तर चला, या ठिकाणी सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो पेरियोडिक टाइम म्हणजे काय. लक्ष द्या इकडं, पेरियोडिक टाइम म्हणजे काय. पेरियोडिक टाइम म्हणजे काय माहित आहे का? पेरियोडिक टाइम म्हणजे काय, हे आहे सर्कल, याला म्हणतो आपण सर्कल, वर्तुळ. आणि याला काय म्हटलं जाते, सर्क्युम्फरन्स ऑफ द सर्कल. याला काय म्हणतो आपण, हे पूर्ण जे वर्तुळाचा परिघ, वर्तुळाच्या परिघला इंग्लिश मध्ये काय, सर्क्युम्फरन्स ऑफ द सर्कल, सर्क्युम्फरन्स ऑफ द सर्कल. लक्षात घ्या इकडं, सर्क्युम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणत असतो. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या, दुसरी गोष्ट, समजा मी या ठिकाणाहून निघालो, समजा मी कुठून निघालो, तर या ठिकाणाहून असा निघालो, मी इथून असा निघालो, असा 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 गेलो आणि पुन्हा परत त्याच ठिकाणी परत आलो, म्हणजे मी काय केलं, एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं. कंप्लीट वन रिव्होल्यूशन, एक रिव्होल्यूशन मी या ठिकाणी कंप्लीट केलं. मी मंदिराला गेलो महादेवाच्या आणि देवाच्या पाया पडलो, देवा म्हणलो मला पार्वती दे, पार्वती दे, असा असा गोल 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 फिरलो आणि पुन्हा देवाच्या समोर आलो. म्हणजे मी काय केलं, एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं. मग आता हे एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी मला काही ना काहीतरी वेळ लागलेला आहे. एक रिव्होल्यूशन म्हणजे पूर्ण चक्कर कंप्लीट केली. मी देवाच्या समोर असा उभा राहिलो आणि असा असा गेलो आणि असं पूर्ण एक चक्कर कंप्लीट केली, म्हणजे मी एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं. तर हे एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी मला काही ना काहीतरी वेळ लागलेला आहे. तो लागलेला वेळ म्हणजेच पेरियोडिक टाइम. आणि या पेरियोडिक टाइमचा सिम्बॉल जे आहे, या पेरियोडिक टाइमचा जे सिम्बॉल असते ते कॅपिटल टी असते. लक्षात आलं पेरियोडिक टाइम म्हणजे काय. तर एखाद्या पार्टिकलनं एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी घेतलेला टाइम, एखाद्या पार्टिकलनं एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी घेतलेला जो काही टाइम असते दॅट इज कॉल्ड ॲज पेरियड ऑफ रिव्होल्यूशन. त्याला पेरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणतात, किंवा त्यालाच पेरियोडिक टाइम म्हणतात, किंवा त्यालाच पेरियड ऑफ रिव्होल्यूशन, पेरियड ऑफ रिव्होल्यूशन, पेरियोडिक टाइम, किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी पेरियड ऑफ रिव्होल्यूशन असं म्हणत असतो. पेरियड ऑफ रिव्होल्यूशन किंवा पेरियोडिक टाइम. मग पेरियोडिक टाइम म्हणजे काय, लक्षात आलं का सगळ्याच्या. पेरियोडिक टाइम म्हणजे काय,
एखाद्या पार्टिकलनं एक रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी घेतलेला जो काही टाइम आहे त्या टाइमला पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किंवा पिरियोडिक टाइम म्हणतात. एखाद्या पार्टिकलनं एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी घेतलेला जो काही टाइम आहे त्या टाइमला पिरियोडिक टाइम किंवा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असे म्हणतात. आता एखाद्या पार्टिकलने घेतलेला टाइम याला इंग्लिश मध्ये टाइम टेकन काय बाय द पार्टिकलनं घेतलेला टाइम टेकन बाय द पार्टिकल. कशासाठी पार्टिकलनं घेतलेला टाइम? टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी पार्टिकलनं घेतलेला जो काही टाइम असतो दॅट इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. त्याला आपण काय म्हणतो? तर त्या ठिकाणी पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असं म्हणतो. हा पार्टिकल आहे आणि या पार्टिकलनं एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी इथून निघाला असा गेला आणि परत त्याच ठिकाणी आला, म्हणजे टाइम टेकन बाय द पार्टिकलनं घेतलेला टाइम कशासाठी? कंप्लीट वन रिव्होल्यूशन. एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी एखाद्या पार्टिकलनं घेतलेला जो टाइम असतो त्या टाइमला पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किंवा पिरियोडिक टाइम असे म्हणतात. टाइम टेकन बाय द पार्टिकल कशासाठी? टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ रिव्होल्यूशन और पिरियोडिक टाइम. लिहून टाकू का? लिहून टाका सर. या ठिकाणी काय? टाइम टेकन बाय द पार्टिकल, टाइम टेकन बाय द पार्टिकल, टाइम टेकन by the particle to complete one revolution. To complete one revolution is called as पिरियोडिक टाइम. त्यालाच काय म्हणते? तर पिरियोडिक टाइम और पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. पिरियोडिक टाइम और पिरियड ऑफ रिव्होल्यूशन त्यालाच आपण पिरियोडिक टाइम किंवा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असं म्हणतो. ही पिरियड ऑफ रिव्होल्यूशनची डेफिनेशन आणि पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा सिम्बॉल जे असते ते कॅपिटल टी असते. या ठिकाणी लिहू का? द सिम्बॉल ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा जो सिम्बॉल असतो तो कॅपिटल टी असते आणि त्याचं जे एसआय युनिट असते ते सेकंद असते. द सिम्बॉल ऑफ पिरियड ऑफ टाइम, द सिम्बॉल ऑफ पिरियड ऑफ टाइम इज कॅपिटल टी. पिरियड ऑफ टाइमचा सिम्बॉल कॅपिटल टी आहे आणि द एसआय युनिट ऑफ पिरियड ऑफ टाइम इज सेकंद. पिरियड ऑफ टाइमचं एसआय युनिट जे असते ते सेकंद असते. या ठिकाणी एवढ्या गोष्टी लक्षात ठेव. चल समोर जाऊ. दुसरी महत्वाची डेफिनेशन आहे ती आहे फ्रिक्वेन्सीची. इकडे लक्ष द्या, बोलू नका का? कोणीच बोलायला पोराने बोलायला पाहिजे. या ठिकाणी फ्रिक्वेन्सी सेकंड डेफिनेशन जी आहे तर ती फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन आहे. फ्रिक्वेन्सी या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आता फ्रिक्वेन्सीचे जे सिम्बॉल आहेत ते वेगवेगळे आहेत. फ्रिक्वेन्सीचा असा न्यू सारखा सिम्बॉल असते, असा या ठिकाणी जे आहे असा सिम्बॉल असते. कोण्या ठिकाणी फ्रिक्वेन्सीसाठी एफ सिम्बॉल बी वापरल्या जाते फिजिक्स मध्ये. पण फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदात हे फॅन किती रिव्होल्यूशन कंप्लीट करायला, एका सेकंदात किती चक्कर फॅन कंप्लीट करायला,
एका सेकंदात जर 5 चक्कर फॅन कंप्लीट करत असेल तर फॅनची फ्रिक्वेन्सी काय? 5 रिव्होल्यूशन पर सेकंद. एका सेकंदाला जर फॅन असे 4 वेळेस त्याच्या चक्रा कंप्लीट करत असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी काय? 5 रिव्होल्यूशन पर सेकंद. तर या ठिकाणी नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड पर सेकंद और नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड इन अ युनिट टाइम. या ठिकाणी एका सेकंदामध्ये एखाद्या पार्टिकलना किती चक्कर कंप्लीट केल्या ते म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी. त्यानं जर 2 चक्कर कंप्लीट केल्या एका सेकंदामध्ये तर त्याची फ्रिक्वेन्सी 2 रिव्होल्यूशन पर सेकंद. त्यानं जर 3 रिव्होल्यूशन एका सेकंदात कंप्लीट केले तर त्याची फ्रिक्वेन्सी 3 रिव्होल्यूशन पर सेकंद. त्यानं जर 4 चक्कर कंप्लीट केल्या तर त्याची फ्रिक्वेन्सी 4 रिव्होल्यूशन पर सेकंद. नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड पर सेकंद, नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड इन अ युनिट टाइम किंवा नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड पर सेकंद. एका सेकंदाला कंप्लीट केलेल्या रिव्होल्यूशनची संख्या म्हणजे त्या पार्टिकलची फ्रिक्वेन्सी होय. त्या पार्टिकलचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे काय? पार्टिकलला 1 चक्कर कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाइम म्हणजे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड पर सेकंद इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी किंवा नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड पर सेकंद. नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड पर सेकंद. या ठिकाणी नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड किंवा परफॉर्म्ड पर सेकंद. नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड पर सेकंद is called as frequency. is called as frequency. त्याला फ्रिक्वेन्सी असं म्हणत असते. तर या ठिकाणी नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड पर सेकंद किंवा नंबर ऑफ रिव्होल्यूशन परफॉर्म्ड इन पर युनिट टाइम. नंबर ऑफ रिव्होल्यूशन परफॉर्म्ड इन पर युनिट टाइम. नंबर ऑफ रिव्होल्यूशन performed in per unit time is called as frequency. त्याला फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. आणि फ्रिक्वेन्सीचे सिम्बॉल वरील पैकी सर्व फ्रिक्वेन्सीचे सिम्बॉल आहेत. हा बी सिम्बॉल वापरला जाते, न्यू सारखा बी सिम्बॉल वापरला जाते, एफ चा बी सिम्बॉल वापरल्या जाते फ्रिक्वेन्सीचा. लक्षात घे इकडं या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट 2 महत्वाचे पॉइंट जे आहेत ते लक्षात ठेव. महत्वाचे पॉइंट, फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पेरियोडिक टाइम. लक्षात ठेवा वाक्य काय? फ्रिक्वेन्सी is the reciprocal of periodic time. लक्षात घ्या, फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पेरियोडिक टाइम आणि पेरियोडिक टाइम इज द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पेरियोडिक टाइम and periodic time is the reciprocal of frequency. Periodic time is the reciprocal. Periodic time is the reciprocal of frequency. Periodic time is the reciprocal of frequency. लक्षात घ्या इकडं. Frequency is the reciprocal of periodic time आणि periodic time is the reciprocal of frequency. रेसिप्रोकल म्हणजे काय? 5/7 आहे. याचा रेसिप्रोकल काय येते मग? 7/5 येत असते. या ठिकाणी ए आहे, याचा रेसिप्रोकल काय? 1/a. बी आहे, याचा रेसिप्रोकल काय? 1/b. टी आहे तर याचा रेसिप्रोकल काय? 1/t. जे डिनॉमिनेटर मध्ये आहे ते न्यूमरेटर मध्ये आहे, जे डिनॉमिनेटर मध्ये नेणं म्हणजे मॅथ मध्ये रेसिप्रोकल म्हणतो. इथं बघ, फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पेरियोडिक टाइम. फ्रिक्वेन्सी रेसिप्रोकल आहे. फ्रिक्वेन्सीचा सिम्बॉल असा एन सारखा. फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ कोणाचा रेसिप्रोकल आहे? पेरियोडिक टाइम. फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पेरियोडिक
टाइम हा फॉर्म्युला पक्का डोक्यामध्ये ठेव. हा फॉर्म्युला पक्का डोक्यामध्ये ठेव. बाकी काहीच लागणार नाही, तुला एवढंच लागणार आहे. n इज इक्वल्स टू 1/t लिहिता येते. आणि इथं काय म्हणायलास तू? पेरियोडिक टाइम इज द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. पेरियोडिक टाइम इज द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेव. टी च्या जागेवर 1/n लिहिता येते आणि कुठं जर 1/t असेल तर त्या जागेवर n लिहिता येते. n च्या जागेवर 1/t लिहिता येते आणि टी च्या जागेवर 1/n लिहिता येते. अरे n च्या जागेवर 1/t लिहिता येते म्हणजे 1/t च्या जागेवर n लिहिता येते. n च्या जागेवर 1/t लिहिता येते म्हणजे 1/t च्या जागेवर n लिहिता येते. टी च्या जागेवर 1/n लिहिता येते म्हणजे जर एखाद्या ठिकाणी 1/n असेल तर त्याच्या जागेवर टी सुद्धा लिहिता येते. आता मी म्हणतो फ्रिक्वेन्सीचं एसआय युनिट काय? फ्रिक्वेन्सीचं एसआय युनिट काय? बोलणाऱ्यांनी इकडेच बोलावं सांगावं फ्रिक्वेन्सीचं एसआय युनिट काय ते. फ्रिक्वेन्सीचं एसआय युनिट फॉर्म्युल्यानुसार या ठिकाणी 1/टाइम, टाइमचं एसआय युनिट सेकंद. अरे एनचं एसआय युनिट सांगायचं तर त्याच्या फॉर्म्युल्यावरून सांगावं लागते. त्याचा फॉर्म्युला काय? 1/t आहे. 1 तर 1 आहे, टी म्हणजे सेकंद आहे. तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सीचं एसआय युनिट 1/सेकंद. यालाच 1/सेकंदला लिहिते तर 1 हर्ट्स. 1 हर्ट्स. मग फ्रिक्वेन्सीचं एसआय युनिट काय? तर पर सेकंद किंवा 1 हर्ट्स सांगायचं. फ्रिक्वेन्सीचं एसआय युनिट काय? पर सेकंद किंवा हर्ट्स. दोन गोष्टी क्लिअर झाल्या. पेरियोडिक टाइम कशाला म्हणायचं किंवा पेरियड ऑफ रिव्होल्यूशन कशाला म्हणायचं हे क्लिअर झालं. एखाद्या पार्टिकलला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला जो काही वेळ असतो त्याला पेरियड ऑफ रिव्होल्यूशन किंवा पेरियोडिक टाइम म्हणते. तुम्हाला जर कुठं विचारलं की पेरियोडिक टाइम म्हणजे काय किंवा पेरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे काय तर तुम्ही काय सांगणार? एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी एखाद्या पार्टिकलला जो काही वेळ लागलेला असतो त्याला काय म्हणते? तर पेरियोडिक टाइम किंवा पेरियड ऑफ रिव्होल्यूशन असं म्हणते. या ठिकाणी टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन इज कॉल्ड एज पेरियोडिक टाइम और पेरियड ऑफ रिव्होल्यूशन. दुसरी गोष्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तर नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड पर सेकंद. एका सेकंदाला पार्टिकलनं जितके काही रिव्होल्यूशन कंप्लीट केले त्या रिव्होल्यूशनला फ्रिक्वेन्सी म्हणते. फ्रिक्वेन्सीचे 3 सिंबॉल आहेत. हे एन सारखा, हे न्यू, हे एफ. आणि या ठिकाणी जे आहे फ्रिक्वेन्सी जे असते, फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पेरियोडिक टाइम. एनचा फॉर्म्युला काय फ्रिक्वेन्सीचा? तर एन इक्वल्स टू 1/t किंवा 1/t इक्वल्स टू एन. टी ला 1/n लिहिता येते आणि एन ला 1/t लिहिता येते. ह्या दोन गोष्टी जर क्लिअर झाल्या असतील तर समोर जातो. आता अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? आता तुला कालच मी शिकवलेला आहे. या ठिकाणी लिनियर आपलं लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? व्ही इज इक्वल्स टू ds/dt. आणि लिनियर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला मी काल शिकवला, ए इज इक्वल्स टू dv/dt. अँग्युलर व्हेलॉसिटीचा काल फॉर्म्युला शिकवला, ओमेगा इज इक्वल्स टू या ठिकाणी dθ/dt. आणि अँग्युलर ऍक्सलरेशनचा बी फॉर्म्युला शिकवला, अल्फा इज इक्वल्स टू dω/dt. त्याच्यानंतर फॉर्म्युला शिकवला, व्ही इज इक्वल्स टू ओमेगा इंटू आर. टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला वही आहे, टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी. टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला वही आहे, काल शिकलो आपण. आणि दुसरा एक फॉर्म्युला लक्षात ठेव, ए इज इक्वल्स टू अल्फा इंटू आर. हे टॅन्जेन्शियल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला होय. हे टॅन्जेन्शियल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला होय. टॅन्जेन्शियल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे. हे सगळे फॉर्म्युले कालच्या लेक्चर मध्ये या ठिकाणी मी तुला शिकवलेले आहेत, इथं दिलेले आहेत. ओमेगा इज इक्वल्स टू dθ/dt, अल्फा इक्वल्स टू dω/dt, व्ही इक्वल्स टू ds/dt, ए इज इक्वल्स टू dv/dt, व्ही इक्वल्स टू ओमेगा इंटू आर, व्ही इक्वल्स टू ओमेगा इंटू आर. त्याच्यानंतर या ठिकाणी याच्यामध्ये या ठिकाणी एचा फॉर्म्युला आता मी त्या ठिकाणी सांगितला, तो या ठिकाणी दिलेला नाही, चला ठीक आहे, पण तो आपण सांगितला. एचा बी फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात ठेवा. ए म्हणजे काय असते? अल्फा इंटू आर असते. ए म्हणजे काय असते? तर या ठिकाणी सॉरी हा बरोबर आहे,
ए इंटू काय असते, ए इक्वल्स टू अल्फा इंटू आर असते. हा टँजेन्शियल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे, हा टँजेन्शियल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे, लिनियर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला, लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे, अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे, हे अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला. आता मी तुला नवीन फॉर्म्युल्याकडे नाही आलो. कोण्या फॉर्म्युल्याकडे नाही आलो, तुला या फॉर्म्युल्याकडे नाही आलो. हा फॉर्म्युला कसा आला ते ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय एन, हा फॉर्म्युला आला कसा नेमका, किंवा ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय बाय टी, हा कसा आलं हे. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत या फॉर्म्युल्याकडे. तुला मी पहिलेच सांगितलं या फॉर्म्युल्याकडे जाणार आहोत की हा फॉर्म्युला आला कसा. तर तुला पहिले त्या वरच्या फॉर्म्युल्याकडे नेतो. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी जे आहे एक गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवा पक्की, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असते, अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असते लक्षात ठेवा. अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असते अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. डिवायडेड बाय टाइम. पागल डोक्याच्या, तू आतापर्यंत खालच्या वर्गामध्ये शिकला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. स्पीडचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीडचा फॉर्म्युला काय, स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. कोणती व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असते, तर लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. लिनियर व्हेलॉसिटीचा, तर मग अँग्युलर व्हेलॉसिटीचा काय राहील, अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. अरे लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे लिनियर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम, अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. तर या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे. आणि या ठिकाणी मी तुला लिहून दिलेला आहे, या ठिकाणी वारंवार तेच वाचायला लावू नको. बघ या ठिकाणी लिनियर मोशन, ट्रान्सलेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन. लिनियर मोशन मध्ये जे डिस्प्लेसमेंट असते त्याला लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणतो, त्याचा सिम्बॉल यस असते, यस. आणि सर्क्युलर मोशन मध्ये जे डिस्प्लेसमेंट असते त्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणते. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल काय असते, थीटा असते. लिनियर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल व्ही असते, अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल ओमेगा असते. लिनियर ऍक्सलरेशनचा सिम्बॉल ए असते, अँग्युलर ऍक्सलरेशनचा सिम्बॉल अल्फा असते. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल काय, थीटा. अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल काय, ओमेगा. मग या ठिकाणी तू फॉर्म्युला कशाचा तयार करायलास, तू फॉर्म्युला कशाचा तयार करायला, अँग्युलर व्हेलॉसिटीचा. मग अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल काय आहे, अरे अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल काय आता दाखवला की ओमेगा. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल काय, थीटा. आणि टाइमचा सिम्बॉल कॅपिटल टी. या ठिकाणी सर्क्युलर मोशन मध्ये, सर्क्युलर मोशन मध्ये हे बघ लक्षात ठेव, या ठिकाणी एक पार्टिकल इथून इथं गेला, असा इथून इथं गेला, त्यानं सर्कलच्या सेंटरशी केलेला अँगल किती, 90 डिग्री. 90चा कोण तयार केला, इथून इथं गेला म्हणजे त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय, 90 डिग्री. 90 डिग्रीला रेडियनच्या फॉर्म मध्ये पाय बाय 2 म्हणता येतं. हा पार्टिकल इथून इथं गेला 90, पुन्हा इथून तो इथं गेला तर किती, 90 प्लस 90 180. इथं 0, इथून इथं गेला 90. 90 म्हणजे पाय बाय 2. 90 म्हणजे काय, पाय बाय 2. जर 90 म्हणजे ते संध्याकाळी राहते, या ठिकाणी 90 म्हणजे पाय बाय 2. मग हा पार्टिकल इथून इथं गेला तर हे 90 हे 90 किती झाला, 180. 180 म्हणजे काय, पाय. पार्टिकल इथून असा फिरत 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 या ठिकाणी गेला, आता किती झाले, 90 प्लस 90 180 90 270. 270 ला काय लिहिते, 3 पाय बाय 2. आणि पार्टिकल इथून निघाला होता, असा फिरत 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 गेला आणि याच ठिकाणी परत आला.
तर या ठिकाणी त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं 360 म्हणजे 2 पाय. इथं थिटाची किंमत किती, पार्टिकल इथून इथं गेला तेव्हा थिटाची किंमत किती पाय बाय 2. पार्टिकल इथून इथं गेला, या ठिकाणाहून इथं आला तेव्हा थिटाची किंमत किती पाय. पार्टिकल या ठिकाणाहून जर समजा इथं आला असेल तर थिटाची किंमत किती 3 पाय बाय 2. आणि पार्टिकल जर इथून असा या ठिकाणी आला असेल तर थिटाची किंमत किती 2 पाय. थिटाची किंमत किती, तर या ठिकाणी 2 पाय असते. एका रिव्होल्यूशन मध्ये मग पार्टिकलनं परफॉर्म केलेलं टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असते 2 पाय. एक चक्कर जर पार्टिकलनं कंप्लीट केली तर त्याने किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट कंप्लीट केलं, त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते 2 पाय. एक चक्कर जर एखाद्या पार्टिकलनं अशी सर्क्युलर मोशन मध्ये कंप्लीट केली तर त्यावेळेस त्यानं जे कव्हर केलेलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते म्हणजे सर्कलच्या सेंटरशी त्यानं केलेला जो अँगल असतो तो किती असते 2 पाय असते. या ठिकाणी लक्षात घे दोन गोष्टी. फॉर्म्युलाकडे चाललो आपण, तर लक्षात घे फॉर्म्युल्याकडे जात असताना दोन गोष्टी लक्षात घे. मी काय म्हणालो लक्षात घे. एक गोष्ट लक्षात घे, इकडं पार्टिकल इथून निघाला आणि असा गेला आणि परत याच ठिकाणी परत आला तर एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी एवढी याला लागलेला टाइम काय म्हणतो आपण, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आणि ते कशाने डिनोट करतो, कॅपिटल टी न. अरे बाबा पार्टिकल इथून निघाला आणि असा गेला आणि त्याने एक चक्कर कंप्लीट केली तर एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी पार्टिकलला लागलेला टाइम म्हणजे काय, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. त्यालाच काय म्हणतो आपण, पेरियोडिक टाइम. आणि ते कशाने डिनोट केलं जाते, कॅपिटल टी न. आता दुसरी गोष्ट तुला सांगायलो मी, पार्टिकल जर इथून इथं गेला तर पार्टिकल मध्ये थिटाची किंमत किती पाय बाय 2. समजा पार्टिकल इथून असा इथं आला तर त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटाची किंमत किती पाय. समजा पार्टिकल इथून असा कसा करत इथं गेला तर त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटाची किंमत किती 3 पाय बाय 2. आणि पार्टिकल समजा इथून निघाला आणि ज्या ठिकाणाहून निघाला त्याच ठिकाणी परत आला तर त्यावेळेस त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटाची किंमत किती 2 पाय. अरे मंदिरामध्ये मी असा गेलो, पाया पडलो, देवाच्या माया पोराला कलेक्टर कर म्हणलो बापा कसं तरी, असा गेलो परत याच ठिकाणी आलो. तर एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी, एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी मला लागलेला जो टाइम आहे त्याला आपण पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किंवा पिरियडिक टाइम म्हणतो, ते कॅपिटल टी न डिनोट केल्या जाते. मी एक चक्कर कंप्लीट केल्याच्या नंतर माझं अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती, अँग्युलर डिस्प्लेसमेंट 2 पाय सर. एक चक्कर कंप्लीट केली ना तुम्ही अशी पूर्ण, तर तुमचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती 2 पाय. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल काय, थीटा. थीटाची किंमत किती 2 पाय. सर्क्युलर मोशन मध्ये जर पार्टिकल फिरत असल तर एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी त्याला लागलेला जो काही टाइम असतो दॅट इज कॉल्ड ॲज पिरियोडिक टाइम आणि तो कॅपिटल टी न डिनोट केला जातो. आणि जेव्हा एखादा पार्टिकल सर्कल मध्ये अशी एक चक्कर कंप्लीट करते आणि तुम्हाला विचारलं त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती, एका पार्टिकलनं असा निघाला असा गेला आणि याच ठिकाणी परत आला, इकडे लक्ष दे, याच ठिकाणी इथून गेला असा गेला आणि याच ठिकाणी परत आला आणि तुला विचारलं की याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती, अरे तू सांगशील सर पार्टिकलनं एक पूर्ण चक्कर कंप्लीट केली ना सर्कल मध्ये तर सर्कल 360 चा असते आणि 360 म्हणजेच 2 पाय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट 2 पाय. मग ठेव किमती. अँग्युलर वेलोसिटीचा फॉर्म्युला काय, अँग्युलर वेलोसिटीचा फॉर्म्युला अँग्युलर वेलोसिटी इज इक्वल्स टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाइम. अँग्युलर वेलोसिटीचा सिम्बॉल आहे ओमेगा, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल आहे थीटा आणि टाइमचा सिम्बॉल आहे टी. या ठिकाणी ओमेगा इज इक्वल टू थीटा, जागेवर थीटाची किंमत टाक. काय थीटाची किंमत, अरे थीटाची किंमत काय 2 पाय आणि डिवायडेड मध्ये काय आहे ओमेगाचा काय झाला, हे एक फॉर्म्युला तयार झाला. हे पुस्तकामध्ये इथं दिला, हे फॉर्म्युला असा आला. हे जे फॉर्म्युला याने इथं दिला ना, हे काय दिला, ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन टी. ते फॉर्म्युला कसा आला, तसा आला. ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन टी. ते फॉर्म्युला कसा आला, तसा आला. सर हे कसा आला ते बी सांगतो, पहिले हे समजून घे. ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन टी, हे ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन टी फॉर्म्युला कसा आला, तर असा आला. अँग्युलर वेलोसिटीचा फॉर्म्युला अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम.
आणि एका चक्कर कंप्लीट करण्यासाठी पार्टिकलला लागलेला जो टाइम असतो त्याला पेरियोडिक टाइम म्हणते, ते कॅपिटल टी न डिनोट केल्या जाते. आणि जेव्हा पार्टिकल एक चक्कर कंप्लीट करते तेव्हा त्यानं सर्कलच्या सेंटरशी केलेलं जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते ते असते 2π. मग या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं. अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल ओमेगा आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल थीटा आहे, टाइमचा सिम्बॉल टी आहे. म्हणजेच या ठिकाणी ओमेगा इज इक्वल्स टू थीटा जागेवर थीटाची किंमत या ठिकाणी 2π डिवायडेड बाय टी. सर ते दुसरा फॉर्म्युला, दुसरा बी तुला लय सोपा आहे रे बाबा, दुसरा बी सोपा आहे. तुला आत्ताच सांगितलं मी, हे पक्क डोक्यामध्ये आहे का? तुला वारंवार सांगितलं हे डोक्यामध्ये ठेव, हे डोक्यामध्ये ठेव. एन जर असेल तर 1/t लिहिता येते, 1/t असेल तर एन लिहिता येते. 1/t असेल तर एन लिहिता येते, 1/t असेल तर एन लिहिता येते, 1/t असेल तर एन लिहिता येते. चल इकडे ये, हे ओमेगा इज इक्वल्स टू 2π अपॉन टी आहे. ओमेगा इज इक्वल्स टू काय आहे? तर ओमेगा इज इक्वल्स टू 2π अपॉन टी आहे. मी याला असं लिहू शकतो का? इकडे लक्ष दे, 2π बाजूला इंटू 1/t लिहू शकतो, काही अडचण नाही. अरे बाबा या ठिकाणी जर कुठं a/b असेल तर याला a गुणीला 1/b लिहू शकतो मी. हे छेदामध्ये आहे, याला बाजूला लिहू शकतो. तसं या ठिकाणी 2π लिहिलं आणि या टी ला बाजूला लिहिलं. टी कुठं आहे? तर छेदामध्ये आहे, छेदामध्ये लिहिला. याला गुणाकारात काहीच नसते म्हणजे 1 असते. 2π बाजूला घेतला आणि 1/t बाजूला लिहिला. आता ओमेगा इज इक्वल्स टू 2π. आणि तुला आताच काय सांगितलं मी? वरडू चिरकू काय सांगितलं? 1/t असेल तर n लिहिता येते, 1/t असेल तर n लिहिता येते. मग इथं काय 1/t आहे तर काय लिही? n लिही. ओमेगाचा दुसरा फॉर्म्युला आला, ओमेगा इज इक्वल्स टू 2π n. ओमेगा इज इक्वल्स टू 2π n हे दुसरा फॉर्म्युला. ओमेगा इज इक्वल्स टू 2π n. आलं का लक्षामध्ये? तू सगळं क्लिअर केलं मी हे पॉइंट. इफ टी इज द पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन. पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे एक सर्क्युलर मोशन, एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाइम टी आहे म्हणायला. त्यालाच काय म्हणायला आपण काय म्हणू शकतो? पेरियोडिक टाइम. आणि एन काय आहे? एन इज द फ्रिक्वेन्सी. तर ओमेगाचा फॉर्म्युला काय? 2π n किंवा 2π अपॉन टी. कसं आला काय आला ते पुस्तकवाल्यानं दिलं का नाही दिलं ते तुला मी सांगितलं. आजच्या लेक्चर मध्ये सध्याच्या कंडिशनला आतापर्यंत तुला 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार. पहिली गोष्ट काय? पेरियड ऑफ रिव्होल्यूशन, आपलं पेरियड ऑफ रिव्होल्यूशन किंवा पेरियोडिक टाइमची डेफिनेशन आजच्या लेक्चर मध्ये शिकवली मी तुला. पेरियड ऑफ रिव्होल्यूशन किंवा पेरियोडिक टाइमची डेफिनेशन फिजिक्सच्या लेक्चर मध्ये काय शिकवलं? इथून घरी जाताना काय डोक्यात घेऊन जाणार का रिकामं घेऊन जाणार तू टकोरा? तर या ठिकाणी बघ, पेरियड ऑफ रिव्होल्यूशन किंवा पेरियोडिक टाइम म्हणजे काय? तुला बापूनं विचारलं की काय शिकवलं? काल एक पोरग होतं इंग्लिश मीडियमचं, त्याला मी विचारलं शाळेत गेलता का? ते म्हणला गेलतो. मी म्हणलो त्याला शाळेत काय शिकला? ते म्हणला ते माहित नाही म्हणला काय शिकलो ते. त्याला विचारलं तुला शिकवायला कोणते सर आता? त्याला शिकवायच्या सरचं बी नाव सांगता नाही आलं. त्याला म्हणलो डब्यात काय नेलं? तर भेंडीची भाजी आणि पोळी नेलती म्हणला डब्यामध्ये. त्याला तेवढंच माहित आहे, बाकीचं काहीच माहित नाही. बरं त्याचं जाऊ दे, तू या बापूनं विचारलं काय घेऊन गेलता आणि काय घेऊन आला? रिकामं घेऊन गेलता आणि रिकामं झाला का? काय भरून आणलं सर कडून डब्यात? तर त्याला सांग डब्यात भरून आणलं बापू फिजिक्स. बापू म्हणला काय डब्यात भरून आणलं फिजिक्स? तर तू त्याला सांग की फिजिक्स मध्ये आज मी पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किंवा पेरियोडिक टाइम म्हणजे काय ते शिकलो. तुला बापू म्हणला सांग मग पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किंवा पेरियोडिक टाइम म्हणजे काय? तर तू बापूला सांग, बापू मंदिरामध्ये तुझे देवाला प्रार्थना करतोस ना, मग काहीतरी भलं व्हावं म्हणून, मी डॉक्टर व्हावं म्हणून, तुम्हाला एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी जे काही टाइम लागला ना त्याला पेरियोडिक टाइम किंवा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणते. या ठिकाणी एखादा सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी, एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी लागलेला जो काही टाइम असतो त्याला पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणतात. तुझा बापू म्हणला इंग्लिश मध्ये सांग म्हणला, कारण तुला पेपर इंग्लिश मध्ये द्यायचा, तर त्याला सांग बापू एखाद्या पार्टिकलनं घेतलेला टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन इज कॉल्ड एज पेरियोडिक टाइम और पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आणि त्याचा सिम्बॉल असते म्हणा कॅपिटल टी. आणि पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी, आणि फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियड ऑफ टाइम. बापू म्हणला बापा हे फ्रिक्वेन्सी तर नवीनच शब्द आला, फ्रिक्वेन्सी का आहे ते सांग.
तर बापूला सांगायचं की या ठिकाणी आपल्या फॅननं एका सेकंदामध्ये जितक्या काही चक्रा कंप्लीट केल्या ते म्हणजे त्या फॅनची फ्रिक्वेन्सी होय म्हणा. एका सेकंदात जर पार्टिकलनं अशा 4 चक्कर कंप्लीट केल्या तर त्या फॅनची फ्रिक्वेन्सी काय, तर या ठिकाणी 4 रिव्होल्यूशन पर सेकंद. 5 चक्कर जर कंप्लीट केल्या तर फॅनची फ्रिक्वेन्सी काय, 5 रिव्होल्यूशन पर सेकंद. नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड पर सेकंद. नंबर ऑफ रिव्होल्यूशन पर सेकंद. नंबर ऑफ रिव्होल्यूशन पर सेकंद. नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड इन 1 सेकंद इज कॉल्ड एज पिरियड ऑफ इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा सिम्बॉल एन सारखा असते, पण हे एन नव्हे, न्यू आणि एफ तिन्हीपैकी कोणताही सिम्बॉल वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात फ्रिक्वेन्सीला. दुसरी गोष्ट लक्षात ठेव, फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ पिरियोडिक टाइम. म्हणजे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय, एनचा फॉर्म्युला 1/t आणि टीचा फॉर्म्युला काय 1/n. पिरियोडिक टाइमचा फॉर्म्युला काय, पिरियोडिक टाइमचा फॉर्म्युला 1/n, टीचा फॉर्म्युला 1/n आणि एनचा फॉर्म्युला काय 1/t. विचारलं की या ठिकाणी पिरियोडिक टाइमचं एसआय युनिट काय, सांगायचं सेकंद. आणि या ठिकाणी याचं जर विचारलं फ्रिक्वेन्सीचं तर पर सेकंद म्हणायचं. 1/सेकंद म्हणजेच पर सेकंद. यालाच असं लिहिता येते, यालाच असंही लिहू शकतो आपण पर सेकंद. म्हणजे सेकंदची पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे, वरी गेली -1 झाली. पर सेकंद 1 हर्ट्स. फ्रिक्वेन्सीचं एसआय युनिट काय पर सेकंद म्हणजेच हर्ट्स. आणि या ठिकाणी एनच्या जागेवर 1/t लिहिता येते, 1/tच्या जागेवर एन लिहिता येते. दुसरी गोष्ट शिकला तू. तिसरी गोष्ट काय शिकला, तिसरी गोष्ट अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला शिकलो. सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी कशी काढायची त्याचा फॉर्म्युला शिकलो. काय आहे अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बापू म्हणलं लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, तर लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, तर लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग या ठिकाणी इथे आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची, तर अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजेच या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल ओमेगा, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल थीटा, टाइमचा सिम्बॉल टी. ओमेगा इज इक्वल्स टू थीटा बाय टी. पण या ठिकाणी सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा जो काही पार्टिकल असते, सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा जो काही पार्टिकल असते ते एका रिव्होल्यूशन मध्ये, म्हणजे त्याने जेव्हा एक चक्कर कंप्लीट करते तर एका रिव्होल्यूशन मध्ये या ठिकाणी जे आहे त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होत असते तर 2π असते. जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये एक चक्कर कंप्लीट करते तेव्हा त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असते, तर त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी थीटा इक्वल्स टू, या ठिकाणी अँग्युलर डिस्टन्स किती असते, तर अँग्युलर डिस्टन्स असते थीटा इज इक्वल्स टू 2π. मग या ठिकाणी जे आहे अँग्युलर डिस्टन्स थीटाची किंमत 2π आणि या ठिकाणी पेरियोडिक टाइम किती, तर या ठिकाणी एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी त्याला लागलेला टाइम किती, तर तो कॅपिटल टी न डिनोट केला जातो. मग या थीटाच्या जागेवर थीटाची किंमत टाकली या ठिकाणी 2π. कॅपिटल टी जशाला तसा. अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला ओमेगा इज इक्वल्स टू 2π अपॉन टी. आता अँग्युलर व्हेलॉसिटीचा दुसरा फॉर्म्युला ओमेगा इज इक्वल्स टू 2π अपॉन टी. 2π ला गुणाकारात काहीच नसते म्हणजे 1 असते. 2π ला बाजूला लिहिलं आणि हे 1 आणि टी बाजूला लिहिलं, हे 2π ॲज इट इज. 1/tच्या जागेवर काय लिहिता येते, तर 1/tच्या जागेवर n लिहिता येते. या 1/tच्या जागेवर n लिहिला आणि दुसरा फॉर्म्युला या ठिकाणी तयार केला. आता या ठिकाणी हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता तुला त्या ठिकाणी या फॉर्म्युल्याकडे नेतो म्हणलो मी याच्यानंतर, लक्षात घे. या ठिकाणी काही फॉर्म्युल्याकडे नेऊ नका सर, घरी जाऊ द्या, मला भाकर तुकडा खातो घरी जाऊन. या अँग्युलर ऍक्सलरेशनच्या फॉर्म्युल्याकडे तुला नेतो. या ठिकाणी तेवढा फॉर्म्युला नेतो आणि मग आपण या ठिकाणी थांबू. इतका फॉर्म्युला कंप्लीट करून आपण या ठिकाणी थांबू. अँग्युलर ऍक्सलरेशन लक्षात घे. या ठिकाणी लिनियर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय रे, लिनियर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय पृथ्वी, linear acceleration is equals to change in velocity divided by time. Change in velocity divided by time linear acceleration चा फॉर्म्युला आहे. म्हणजेच या ठिकाणी नेक्स्ट फॉर्म्युला काय, linear acceleration is equals to final velocity minus initial velocity divided by time.
आणि फायनल व्हेलॉसिटीचा सिम्बॉल काय असते? हे सगळं लिनियर आहे. या ठिकाणी लिनियर ऍक्सलरेशन म्हणजे फायनल लिनियर व्हेलॉसिटी मायनस इनिशियल लिनियर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. फायनल लिनियर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल व्ही, इनिशियल लिनियर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल यू, डिवायडेड बाय टाइमचा सिम्बॉल 3 आणि लिनियर ऍक्सलरेशनचा सिम्बॉल ए. हे लिनियर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला तू शिकला 9व्या वर्गाला. हा ये लिनियर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला नेऊ का पुस्तकामध्ये 9वीच्या? तुला थोड्या वेळाने नेतो ते फॉर्म्युला चांगला. हे लिनियर ऍक्सलरेशनचा होय. तुला लिनियर ऍक्सलरेशन लागणार नाही तर चॅप्टर सर्क्युलर मोशन चालू आहे, रोटेशनल डायनामिक्स. याच्यामध्ये आपण रोटेशनल मोशन बद्दल आणि सर्क्युलर मोशन बद्दल शिकणार आहोत. सर्क्युलर मोशन मध्ये तुला अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला लागते. मग अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? या ठिकाणी लिनियर ऍक्सलरेशन म्हणजे चेंज इन लिनियर व्हेलॉसिटी, चेंज इन लिनियर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. तर या ठिकाणी मग अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय? मग अँग्युलर ऍक्सलरेशनचा अँग्युलर ऍक्सलरेशन इज इक्वल्स टू, अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला लक्षात द्या. अँग्युलर ऍक्सलरेशन इज इक्वल्स टू चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी, चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम, चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. आणि चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच काय? अँग्युलर ऍक्सलरेशन इज इक्वल्स टू फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. आणि फायनल अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल काय असते? फायनलचा, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 2, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल ओमेगा 1 डिवायडेड बाय टाइमचा सिम्बॉल टी. ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 डिवायडेड बाय टी. ओमेगा 2 म्हणजे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी, ओमेगा 1 म्हणजे इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी आणि डिवायडेड बाय टी. आणि अँग्युलर ऍक्सलरेशनचा सिम्बॉल अल्फा. हे फॉर्म्युला लक्षात ठेव. या ठिकाणी हे फॉर्म्युला इथं वापरलेला आहे. अल्फा इज इक्वल्स टू ओमेगा मायनस ओमेगा 0 डिवायडेड बाय टी. इथं याने इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 0 न डिनोट केली. याने इथं इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 0 न डिनोट केली आणि फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा न डिनोट केली. तर ही वय फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी व इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी. फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम म्हणजे अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला होय. या ठिकाणी अँग्युलर ऍक्सलरेशनचा या ठिकाणी फॉर्म्युला आहे. या ठिकाणी अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय? फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम म्हणजेच अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला. या ठिकाणी हा अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला लक्षात ठेव. हे लिनियर ऍक्सलरेशनचा तर तू 10व्या वर्गापर्यंत 9व्याच वर्गाला शिकला. 9व्या वर्गाच्या पुस्तकात आहे. तुला दाखवूच का? एकदा तुला दाखवतो, जे होईल ते होईल. होते आता. या ठिकाणी 9वीचं पुस्तक हे. या ठिकाणी 9वी मध्ये सायन्स मध्ये गेलो. सायन्सच्या पुस्तकामध्ये गेलो. सायन्सच्या पुस्तकामध्ये गेलो आणि चॅप्टर आहे पहिलाच, पेज नंबर 10. पेज नंबर 10 वर चॅप्टरचं नाव आहे, हे बघ, पहिला चॅप्टर लॉज ऑफ मोशन. चॅप्टरचं नाव आहे लॉज ऑफ मोशन, लॉज ऑफ मोशन. आणि या लॉज ऑफ मोशन चॅप्टर मध्ये जर तू गेला ना, या ठिकाणी लॉज ऑफ मोशन चॅप्टर मध्ये जर तू गेला ना 9व्या वर्गाला, इथं बी सर्क्युलर मोशन बद्दल तुला थोडीशी ओळख करून दिली. स्पीड काय, व्हेलॉसिटी काय, इथं स्पीडचा फॉर्म्युला दिला, डिस्टन्स अपॉन टाइम. त्याच्यानंतर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला दिला, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे याच्यामध्ये या ठिकाणी खाली गेलो ते ऍक्सलरेशन बद्दल या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे. पण इथं तुला फक्त लिनियर ऍक्सलरेशन बद्दल सांगितलं होतं. हे ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला, ऍक्सलरेशन इज इक्वल्स टू चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. म्हणजेच या ठिकाणी ऍक्सलरेशन इज इक्वल्स टू, म्हणजेच या ठिकाणी
ऍक्सलरेशन ए इज इक्वल्स टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम, म्हणजे ए इज इक्वल्स टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. हे फॉर्म्युला मी तुला म्हणायलो, तू 9व्या वर्गाला शिकला म्हणायलो, तर हे 9वीच्या पुस्तकातच आहे फॉर्म्युला, की ए इज इक्वल्स टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. Acceleration is equals to change in velocity divided by time. Final velocity minus initial velocity divided by time. A is equals to v minus u divided by t. हे तर फॉर्म्युला तुला 9व्या वर्गालाच होता की रे. या ठिकाणी ऍक्सलरेशन चेंज इन वेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. ऍक्सलरेशन इज इक्वल ए इज इक्वल्स टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. आणि यू म्हणजे काय, इनिशियल वेलॉसिटी, आणि या ठिकाणी व्ही म्हणजे काय, तर या ठिकाणी फायनल वेलॉसिटी. त्याच्यानुसार हे सिम्बॉलिक फॉर्म आला होता. तुला या ठिकाणी आपल्याला अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला लागणार आहे. तर अँग्युलर ऍक्सलरेशन, अरे लिनियर ऍक्सलरेशन म्हणजे काय, चेंज इन लिनियर वेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. तर अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणजे काय, चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. अरे चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय, फायनल अँग्युलर वेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. अल्फा, आता अँग्युलर ऍक्सलरेशनचा सिम्बॉल अल्फा, चेंज इन आपलं फायनल अँग्युलर वेलॉसिटीचा सिम्बॉल ओमेगा 2, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटीचा सिम्बॉल ओमेगा 1 डिवायडेड बाय टी. या ठिकाणी आता बुक मध्ये काय केलं त्यानं, अल्फा इज इक्वल्स टू फायनल अँग्युलर ऍक्सलरेशन ओमेगा ने डिनोट केलं, इनिशियल अँग्युलर ऍक्सलरेशन ओमेगा 0 ने डिनोट केलं, आणि टाइम तर त्या ठिकाणी टी ने डिनोट केला. आणि अशा प्रकारचा फॉर्म्युला या ठिकाणी तुला बुक मध्ये जे आहे, तर या ठिकाणी अँग्युलर ऍक्सलरेशनचा दिलेला आहे. या ठिकाणी बघ, गेल्या गेल्या बापूनं विचारल्या की बेटा कोणकोणते फॉर्म्युले शिकले, तर त्याला सांग बापू पहिला फॉर्म्युला शिकला मी या ठिकाणी लिनियर व्हेलॉसिटीचा. बापू म्हणला काय फॉर्म्युला आहे, त्याला सांग व्ही इक्वल्स टू ds by dt फॉर्म्युला आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज लिनियर व्हेलॉसिटी. दुसरा काय शिकला, ऍक्सलरेशनचा शिकला, लिनियर ऍक्सलरेशनचा काय आहे, ए इज इक्वल्स टू या ठिकाणी dv बाय dt. द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज, या ठिकाणी जे आहे तर लिनियर ऍक्सलरेशन. बापू म्हणला हे जर लिनियर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला होय तर हे कायचा होय मग, तर बापूला सांगा बापू हे इन्स्टंटेनियस लिनियर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला होय रे, आणि हे कोणत्या ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला होय, ॲव्हरेज लिनियर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे. हा ॲव्हरेज लिनियर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे, हे इन्स्टंटेनियस लिनियर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे. पुन्हा सांगा बापूला, व्ही इज इक्वल्स टू ओमेगा इंटू आर. टँजेन्शियल वेलॉसिटी, टँजेन्शियल वेलॉसिटी इज इक्वल्स टू अँग्युलर वेलॉसिटी इंटू रेडियस. हाही फॉर्म्युला टँजेन्शियल वेलॉसिटीचा शिकलो म्हणाव. त्याच्यानंतर हे तर मी 10व्या वर्गापर्यंत शिकलो होतो म्हणाव, 9व्या वर्गालाच होतं हे सगळं. आता या ठिकाणी जे आहे, इकडे बघ माय, हसू नको, उग नंतर दिवस दिसते तर बेकार. या ठिकाणी ओमेगा इज इक्वल्स टू डी थीटा बाय डी टी. ओमेगा इज इक्वल्स टू डी थीटा बाय डी टी अँग्युलर वेलॉसिटीचा फॉर्म्युला. The rate of change of angular velocity with respect to time is called as angular. The rate of change of angular displacement with respect to time is called as angular velocity. मग angular acceleration चा फॉर्म्युला शिकलो. अल्फा इज इक्वल्स टू या ठिकाणी जे आहे डी ओमेगा बाय dt. The rate of change of angular velocity with respect to time is called as angular acceleration. बापू म्हणाल मग हे काचा फॉर्म्युला होय पुस्तकात दिलेला, ओमेगा मायनस ओमेगा 0 डिवायडेड बाय टी. तर हे ॲव्हरेज अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे, हे इन्स्टंटेनियस अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला. वेलॉसिटी ओमेगाचा बी दुसरा फॉर्म्युला शिकलो. अजून बी ओमेगाचा फॉर्म्युला हाय म्हणून सांगा. ओमेगा इज इक्वल्स टू काय, 2 पाय अपॉन टी, किंवा ओमेगा इज इक्वल्स टू काय, 2 पाय एन का वय फ्रिक्वेन्सी वय, टी का वय पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, पेरियोडिक टाइम होय, ओमेगा का होय अँग्युलर वेलॉसिटी होय, अल्फा कोणाचा सिम्बॉल अँग्युलर ऍक्सलरेशनचा सिम्बॉल आहे, ओमेगा कोणाचा तर फायनल अँग्युलर वेलॉसिटीचा, ओमेगा 0 इनिशियल अँग्युलर वेलॉसिटीचा सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर बापू म्हणला पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, टीचा फॉर्म्युला, तर टीचा फॉर्म्युला काय 1/n आणि n चा फॉर्म्युला काय, तर या ठिकाणी 1/t आहे. विचारलं की या टाइमचं SI युनिट काय, तर याचं SI युनिट सेकंद, आणि फ्रिक्वेन्सीचं काय, फ्रिक्वेन्सीचं या ठिकाणी 1/सेकंद म्हणजेच पर सेकंद म्हणजेच HZ हर्ट्झ आहे.